तर आमच्या घरात आपली भूमिका स्टेपनी सारखी असल्याची मिश्किल वक्तव्य माजी खासदार सुजय विखे पाटलांनी केलंय। शिर्डीत झालेल्या कार्यक्रमात सुजय विखेंनी जोरदार टोलेबाजी केली। यावेळेस उपस्थितांकडून श्रीरामपूर नवीन जिल्हा जाहीर करण्याची मागणीही केली। यावरूनही त्यांनी जोरदार टोलेबाजी केली आहे। पाहूयात। पण आमच्या घरामध्ये माझी भूमिका ही स्टेपनीची आहे। जेव्हा कधी आमच्या कुटुंबामध्ये 2 लोकांमध्ये मुख्य गाडीचं टायर पंक्चर होतं तेव्हा माझा स्टेपनीचा वापर करून मला पळवलं जातं आणि म्हणून आज साहेब या ठिकाणी येऊ शकले नाही। म्हणजे आपल्या परिवाराचं मुख्य टायर त्या ठिकाणी काही कारणास्तव पडू शकलं नाही, म्हणून मी स्टेपनी म्हणून या कार्यक्रमाला आलोय। तर मनोज जरांगेंनी सुरू केलेली मराठा आरक्षण जागृती शांतता रॅली ही आता सांगलीत पोहोचली आहे। यावेळी जरांगेंनी तुफान फटकेबाजी केली। मराठ्यांना आरक्षण दिलं तर ठीक, नाहीतर आपण सत्तेत जाऊन आरक्षण मिळवू असा पुनरुच्चार जरांगेंनी केलाय। अंतर्वेली सराटीमध्ये 29 ऑगस्टला सर्वात मोठी सभा होणार असून 13 ऑगस्टच्या आत सरकारनं मराठ्यांना आरक्षण द्यावं अशी मागणी जरांगे पाटलांनी केली आहे। विधानसभेला 288 नसतेतच तुमचे, आणि मराठ्यांना होऊन जाऊ द्या एवढ्या वेळेस पाडायचे का? मला वाटतं पाडायच्या आधी एकदा मुंबईला जाऊन यावं का गं? एक चक्कर मारूनच यावं एकदा। लयच वळवळ करायला जरा तिथले आमदार। आता 29 ऑगस्टला तुम्ही सगळ्यांनी अंतरवाली लिहायचं। एकाने बी सांगली जिल्ह्यातल्या गावातल्या मराठ्यांनी घरी नाही थांबायचं। देशातली सगळ्यात मोठी बैठक झाली पाहिजे, देशातली मराठ्यांची। तिथं ठरवू मग आता पाडायचे का उभा करायचे, कोणाकोणाच्या पाडायचे काय। मला वाटतं ठोकळे ठोकळे बरेच पाडाव। पुढची बातमी नवी मुंबईमधून येते। तर बुधवारी संध्याकाळी नवी मुंबई पोलिसांना बेलापूर खाडी किनारी एका तरुणीचा मृतदेह सापडला होता। तर स्थानिक मच्छीमारांनी त्याच ठिकाणी एका मुलाला पाण्यामध्ये उडी घेताना पाहिलं होतं। मच्छीमारांनी त्या मुलाला वाचवण्याचा सुद्धा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत तो वाहून गेला। पोलिसांच्या चौकशीत आत्महत्या केलेल्या मुलानेच त्या तरुणीची हत्या केल्याचं समोर आलं। मात्र 2 दिवसांनंतरही मुलाचा शोध लागलेला नाहीये। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या दोघांमध्ये गेल्या 2 वर्षांपासून मैत्रीचे संबंध होते, मात्र काही दिवसांपासून ते एकमेकांपासून दुरावले होते। अशातच त्यांच्यात वाद झाला आणि याच वादातून मुलानं मैत्रिणीची हत्या करून स्वतः आत्महत्या केल्याचं समोर आलंय। मुलगी आणि मुलगा हे गेले 2 वर्षापासून एकमेकांना ओळखत होते, ते एकमेकांना भेटत देखील होते आणि त्यांच्यामध्ये काही दिवसांपासून वाद झाल्यामुळे ते मागच्या 2 दिवस सलग भेटत होते आणि वादाचं कारण नक्की आम्हाला अजून समजलं नाही, पण त्या झालेल्या वादामध्ये त्या मुलाने त्या मुलीचा गळा दाबलेला आहे आणि त्यानंतर लगेच त्या जवळच्याच असणाऱ्या जेट्टीच्या ब्रिजवरून त्यांनी उडी मारून आत्महत्या केलेली आहे। तर मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकल ट्रेनमध्ये सकाळ संध्याकाळ प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते। अशात ट्रेनमध्ये चढता न आल्यामुळे अनेक प्रवासी हे विकलांगांसाठी आरक्षित असलेल्या डब्यात चढून प्रवास करतात। यावरच आळा बसण्यासाठी ऐन गर्दीच्या वेळेस आरक्षित डब्यातून प्रवास करणाऱ्यांवर कल्याण पोलिसांनी कारवाई केली आहे। तसंच ही कारवाई यापुढेही सुरू राहणार असून प्रवाशांनी सहकार्य करावं असं आवाहन पोलिसांनी केलंय। शंभर ग्रॅम वजन वाढल्यामुळे पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अपात्र ठरवल्याच्या निर्णयाला कुस्तीपटू विनेश फोगाटनं कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्ट्स म्हणजेच CAS या आंतरराष्ट्रीय संस्थेकडे आव्हान दिलं होतं। या अपीलवर आज सुनावणी पार पडणार आहे। विनेशनं या स्पर्धेत रौप्य पदक देण्याची मागणी केली होती। CASनं विनेशचं हे अपील स्वीकारल्यानंतर आज या संदर्भात निर्णय होणार आहे। या सुनावणी दरम्यान कुस्तीपटू विनेश फोगाट आणि तिची टीम उपस्थित राहणार असल्याचं कळतंय। तर पुढची बातमी क्रीडा विश्वातून आणि अत्यंत आनंदाची बातमी ती म्हणजे भारताला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पहिलं रौप्य पदक मिळालंय।
नीरज चोप्रानं भालाफेक स्पर्धेमध्ये ही रौप्य पदकाची कामगिरी केली आहे। टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला एकमेव सुवर्ण पदक मिळवून देणाऱ्या नीरज चोप्रानं पॅरिस ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीत पहिल्याच प्रयत्नात धडक दिली होती। भालाफेकमध्ये प्रमुख लढत भारताचा नीरज चोप्रा आणि पाकिस्तानचा अर्शद नदीम यांच्यामध्ये होती। अर्शद नदीमनं दुसऱ्या प्रयत्नात 92.29 मीटर थ्रो टाकला। अर्शद नदीमनं टाकलेला हा थ्रो ऑलिम्पिक इतिहासातील सर्वात लांब थ्रो ठरलाय। नीरज चोप्राचा दुसरा थ्रो हा 89.45 मीटर होता। त्याचे इतर थ्रो हे लाईन क्रॉस केल्यानंतर बाद ठरले। त्यामुळे नीरज चोप्रानं रौप्य पदक जिंकलं तर पाकिस्तानच्या अर्शद नदीमनं सुवर्ण पदक जिंकलं। नीरज चोप्रानं टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला सुवर्ण पदक मिळवून दिलं होतं। त्यामुळे संपूर्ण भारतीयांच्या नजरा या पॅरिस ऑलिम्पिककडे लागल्या होत्या। नीरज चोप्रानं पात्रता फेरीत 89.34 मीटर दूर भाला फेकत अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला होता। नीरज चोप्राचा हा हंगामातील सर्वोत्कृष्ट थ्रो ठरलाय। यामुळे भारतातील कोट्यावधी चाहत्यांच्या आशा या नीरज चोप्राकडून होत्या। पर्सनली मतलब मेडल की बात अलग है, लेकिन अब टाइम है इम्प्रूवमेंट करने का थ्रो में भी, और जो भी कुछ इंजरी वगैरह है जो चल रही हैं उन पे अभी काम करना है, और जो कमियां हैं उनको सुधारेंगे, टीम के साथ बैठ के बात करेंगे। और अच्छा रहा है टोटली, अगर ऑल ओवर देखें तो अपनी इंडिया की परफॉर्मेंस अच्छी रही है। टोक्यो के साथ वही गोल्ड या ब्रोंज सिल्वर उन पे कंपेयर ना करें। इस बार जो एथलीट खेल रहे हैं बहुत ही मन से खेल रहे हैं, दिल से खेल रहे हैं, और ऑल ओवर परफॉर्मेंस सही रही है। ऐसे ही चेंजेस आते हैं, ज़रूरी नहीं है कि हर बार हमारे मेडल बढ़ते जाएं। कभी ना कभी वो टक्कर भी देते हैं, थोड़े से उससे चूक जाते हैं, लेकिन आने वाले टाइम में ये साइन है कि ऐसे ही और ज़्यादा मेडल बढ़ेंगे हमारे। तर नीरज चोप्राला मिळालेलं रौप्य पदक आम्हाला सुवर्ण पदकाप्रमाणेच भासतंय। ज्या खेळाडूला सुवर्ण पदक मिळालं तो देखील माझाच मुलगा आहे, अशी प्रतिक्रिया नीरज चोप्राच्या आईने दिली आहे। नहीं जान तो बहुत खुश है। हमने तो सिल्वर भी गोल्ड बनने लग रहा है। गोल्ड उसका है, वो बीमार है लड़का जी, मेहनत करके सब जा रहे। बहुत ज्यादा फाउल हो गए। कोई बात नहीं जी, ये तो तीनों हैं बच्चे के खिलाड़ी के। आप लोग खुश हो? कोई बात ना खुश है जमा, पूरे खुश है। पिछली बार आया था तो उसका फेवरेट खाना बनाया था आपने। हाँ जी, फेवरेट खाना जरूर बनाएंगे। आओगे जी, फेवरेट जरूर बनाएंगे। तर भारतीय हॉकी संघानं पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ब्रॉन्झ मेडल जिंकलंय। हॉकी संघाच्या या कामगिरीमुळे भारतानं ऑलिम्पिकमध्ये चौथं मेडल जिंकलंय। भारतानं स्पेनचा 2-1 असा पराभव करत ब्रॉन्झ मेडल आपल्या नावावर करून घेतलं। भारतीय हॉकी संघानं सलग दुसऱ्या ऑलिम्पिकमध्ये ब्रॉन्झ मेडल जिंकलंय। याआधी भारतानं टोकियो ऑलिम्पिकमध्ये ब्रॉन्झ मेडल जिंकलं होतं। भारतीय हॉकी संघाच्या इतिहासात ही दुसरी वेळ आहे जेव्हा भारतानं सलग दोनदा ऑलिम्पिकमध्ये ब्रॉन्झ मेडल जिंकलं। यापूर्वी 1968 आणि 1972च्या ऑलिम्पिकमध्ये सुद्धा भारतानं ब्रॉन्झ मेडल जिंकलं होतं। भारताचा गोलकीपर श्रीजेशचा हा अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना होता। भारतानं ब्रॉन्झ मेडल जिंकल्यानं श्रीजेशच्या कारकिर्दीचा शेवट हा गोड झाला। तर या सर्व सविस्तर बातम्यांसह बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची, मात्र बातम्यांसोबत असाच सुरू राहणार आहे। तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज 18।